जय शिवराय. मी विशाल शिंदे. आपल्या सर्वांचे मराठा टाइम्समध्ये खूप खूप स्वागत आहे. उद्या दिनांक 26 एप्रिल रोजी महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री अजित पवार हे आपल्या हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे दौऱ्यावर येत असून वसमत येथे होणाऱ्या मुस्लिम समाजाच्या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी उपस्थिती ठेवणार आहेत. या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी अजित पवार हे प्रत्यक्ष स्वतः उपस्थित राहणार असल्यामुळे मागील 10 ते 15 दिवसांमध्ये वसमतचे लोकप्रिय व लाडके आमदार श्री राजूभाई नवघरे यांच्या नेतृत्वामध्ये बैठकांचे सत्रही झाल्याचे पाहावयास मिळाले होते. अजितदादा पवार येणार असल्यामुळे मोठी जय्यत तयारी कार्यकर्त्यांकडून करण्यात आल्याची पाहावयास मिळत आहे. सन्माननीय नामदार श्री अजितदादा पवार हे वाद्याचे पक्के, दिलेल्या शब्दाला पक्के असलेले नेते म्हणून सुपरिचित आहेत व त्यांनी वसमत विधानसभेतील जनसामान्यांना तुम्ही राजू नवघरेंना निवडून द्या, मी त्यांना मंत्री करतो असा शब्द दिला होता व ते महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये येत असून पहिल्यांदाच वसमत विधानसभेमध्ये येत असल्यामुळे ते याबद्दल काही वक्तव्य करणार का तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. यासोबतच हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांमध्ये काही घडलेल्या महत्त्वाचे मुद्दे त्यांवर ते लक्ष केंद्रित करणार का हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. गोंदी येथे काही दिवसांपूर्वी मोलमजुरी करणाऱ्या 7 महिलांचा विहिरीमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्या दुर्दैवी मृत्यू झालेल्या महिलांच्या पीडित कुटुंबियांना महाराष्ट्र राज्याकडून महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून 5 लाखांची मदतही जाहीर झाली. त्यासोबतच भारताचे लोकप्रिय पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदी यांच्याकडूनही 2 लाखांची मदत जाहीर झाली. पण प्रत्यक्षात मात्र मदत पोहोचलेली नाही आणि ती कधी पोहोचणार याबद्दल अजितदादा काही भाष्य करणार का हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. त्यासोबतच वसमत तालुक्यातून जाणारा शक्तिपीठ महामार्ग हा तालुक्यातील सुपीक जमिनीतून जात असून शेतकऱ्यांची बर्बादी करणारा महामार्ग ठरणार असून याबद्दल अजितदादा काय बोलतील का हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये व विशेषतः मागास असलेल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये अत्यंत ज्वलंत असा प्रश्न आहे, तो म्हणजे शेतकरी कर्जमाफीचा. आणि महायुतीच्या निवडणूक जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करण्यात येईल असं आश्वासन दिलं गेलं होतं. शेतकरी कर्जमाफीबाबत अजितदादा पवार हे वसमत येथे आल्यानंतर काय भूमिका मांडणार हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. मराठा टाइम्ससाठी विशाल शिंदे, वसमत.